संघाचा 12वा खेळाडूंनी इथे माझ्याशी संपर्क साधावा। त्याचप्रमाणे SGS श्री गजानन स्पोर्ट्सचे ओनर जयेश पाटील आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत। त्यांचा सत्कार केला जाईल। मी विनंती करतो विजू मोकाशी सर यांना की तुमच्या शुभ हस्ते जयचा सत्कार होईल। नक्कीच मित्रांनो, थोड्याच वेळात आपण सामन्याकडे सुद्धा वळूया। त्या आधी जे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचा सत्कार समारंभ इथे केला जातोय। नक्कीच जे टी शर्ट तुम्ही आज प्रत्येक खेळाडूच्या शरीरावर पाहतायत ते यांच्याच स्पोर्ट्स कडून आलेले आहेत। त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट स्पॉन्सरर आपले जयेश पाटील SGS श्री गजानन स्पोर्ट्सचे ओनर, त्याचप्रमाणे श्री गजानन स्पोर्ट्सचे को ओनर सुद्धा आपल्यासोबत इथे विराजमान आहेत। व्यासपीठावर विराजमान आहेत पंकज पाटील। थैंक यू सो मच। चलते हैं मैच की तरफ। निनाद, क्या हाल है मैच में, मैदान के बीच में क्या चल रहा है? जी बिल्कुल, पहले ओवर की पहली गेंद, पावर प्ले की पहली गेंद यहाँ पे अमित ने फेंकी और सिर्फ एक रन यहाँ पे अमर ने ले लिया है और खुद का और टीम का श्री गणेश यहाँ पे जरूर किया है। अब स्ट्राइक एंड पे गए हैं जीतू, जिनका नाम ही काफी है और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हैं अपने टीम के लिए। देखते हैं अब स्ट्राइक एंड पे है, गेंद है अमित के हाथ में, दूसरी मर्तबा हमसे दूर दौड़ेंगे जीतू, राइट हैंड बैट्समैन। शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद जीतू यांची पारी समाप्त आणि चॅलेंजर 11 संघाला हा मोठा झटका। जी बिल्कुल, जिस बल्लेबाज का यहाँ पे कैच पूरा किया है, बहुत ही अच्छा कैच लपका है और उसका अंदाजा जरूर होगा यहाँ पे श्रेया की टीम को, क्योंकि बहुत ही बड़ा विकेट चटका, बड़ी मछली यहाँ पे कांटे में फंसी है श्रेया टीम को। मैदानामध्ये येतोय फलंदाजीसाठी तुषार आणि नॉन स्ट्राइक एंडवर जो फलंदाज फलंदाजी करतोय नक्कीच त्याच्याबद्दल सांगू इच्छितो मित्रांनो। अमर फलंदाजी करतोय आणि सध्या ठाणे शहरामध्ये टर्फ क्रिकेट मध्ये ज्याचा दबदबा आहे तो आहे अमर। ठाण्यात एक नंबर संघ जसा आपण म्हणतो ओरम मध्ये वन साइड संघ सध्या खूप फॉर्म मध्ये चालू आहे, तसा ठाणे शहरामध्ये टर्फ क्रिकेट मध्ये अंडरआर्म टर्फ क्रिकेट मध्ये आघाडीचा संघ म्हणजे कडू पॅकर संघ, कडू पॅकर संघाचा हा आघाडीचा खेळाडू आणि सध्या ठाण्यामधील टॉप 10 मध्ये येणारा हा ऑलराऊंडर खेळाडू। पुढे मात्र इथे मात्र सामन्यामध्ये काय घडतंय पाहूया। पुन्हा एकदा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय, एक धाव अतिरिक्तच्या रूपात मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 धावा। चेंडू झालेल्या षटकातील 2 चेंडू 2 धावा। मोठा झटका नक्कीच लागलाय, एक मोठा फलंदाज जीतू पवेलियनमध्ये परतलाय। जी बिल्कुल, जीतू का जो विकेट यहाँ पे झटका है, बहुत ही बड़ा विकेट यहाँ पे है, लेकिन यहाँ पे बहुत ही और अच्छे बल्लेबाज टीम में अभी भी शामिल। बहुत ही बढ़िया शॉट यहाँ पे स्क्वायर लेग के दिशा में, 1 रन से यहाँ पे संतुष्ट होना पड़ेगा तुषार को। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 3 रनों पर। जी प्रशांत, जीतू का जो विकेट है कितना इंपॉर्टेंट हो सकता है, आपको क्या लगता है, क्या ये मैच का रुख बदलने वाला विकेट था? नक्कीच एक असा फलंदाज जो आपल्या संघाला स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालतो तो फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतलाय। इथे मात्र अमर चांगला फटका पाहायला मिळाला, अमर कडून या 2 धावा नक्कीच मिळतात आणि नक्कीच हेलिकॉप्टर शॉट अमर बऱ्याच वेळा खेळतो अंडरआर्म क्रिकेट मध्ये। आता पाहूया हे ओरम क्रिकेट आहे, कशा पद्धतीने ओरम क्रिकेटचा सामना करतोय, एक चांगला फलंदाज आहे। आणि मित्रांनो फलंदाजाला क्रिकेट कोणतेही असो, लेदर क्रिकेट असो किंवा अंडरआर्म क्रिकेट असो, ओरम क्रिकेट असो, तस त्याप्रमाणे ऍडजस्ट करावा लागतो आणि जो ऍडजस्ट करतो तोच मोठा खेळाडू होतो। पुढे चेंडू, इथे मात्र बायटेक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, अपील होते पंचांकडे, स्टंपच्या समोर पकडलं गेलं आणि फलंदाज बाद होतोय। आणखीन एक झटका चॅलेंजर संघाला लागतोय अमरच्या रूपात आणि डीजेला संधी मिळते।
पावर प्ले की ओर में दो बड़े विकेट ओपनिंग की जोड़ी दोनों भी पहले में जाके बैठ गई है और नई जोड़ी यहां पे अभी क्रीज पे है। बढ़िया शॉट यहां पे खेला है डीप मिड विकेट रीजन में यहां पे 2 रनों के लिए और इन 2 रनों के साथ उसको जा पहुंचा है 7 रनों पर। नक्कीच मित्रांनो पहा गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. संघाचा दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन विटाव्याचा लेजंड प्लेअर ज्याला आपण म्हणतो विटाव्याचा स्टार खेळाडू टॉप 5 जर आपण लिस्ट काढली तर नक्कीच या खेळाडूचं नाव या मैदानामध्ये नक्कीच घेतलं जातं. तो संदेश पाटील गोलंदाजी मार्कवर. संदेश गोलंदाजी मार्कवर एकाकी झुंज एकाकी खिंड लढवणारा हा खेळाडू. बरेचसे सामने आपण पाहिले की स्वतः मनगडाच्या जोरावर बॅटिंगच्या जोरावर आपल्या संघाला जिंकून देतो. आता गोलंदाजीसाठी दुसरे षटक घेऊन दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट 8 ते 10 पावलांचा रनअप घेत पंचांच्या डाव्या बाजूने कॉमेंट्री पासून दूर जाताना पहिल्यांदा संदेश. बिल्कुल श्रेया स्पोर्ट्स ने टॉस जीतकर फील्डिंग का यहाँ पे निर्णय लिया था और हा पहिला चेंडू आहे. पंचांकडे अपील झाली. पंच फेटाळत आहे अपीलला. पंच दाखवतात की अतिरिक्त बाउन्स झाला हा चेंडू. हा डॉट बॉल येतोय आणि चांगली सुरुवात करून दिली इथे संदेश यांनी. पहिल्या षटकात 7 धावा आणि 2 विकेट इथं गमावले होते आणि आता दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील झाला होता परंतु अंपाने तो फेटाळला. हा स्लोअर वन टाकला होता. चांगला पिक केलाय. खेळाडू चेंडू खाली येत आहेत. नील कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. दुसरा झटका. हा आणखीन एक झटका लागतोय चॅलेंजर 11 संघाला आणि मोठा गडी बाद होतोय. जी बिल्कुल बढ़िया गेंदबाजी यहाँ पे स्लोवर डिलीवरी यहाँ पे डाली थी संदेश ने और बैट्समैन को लगा कि वो कहीं भी मार सकते हैं. लगभग 6 रन लेने की कोशिश कर रहे थे लेकिन गेंद ज्यादा दूर नहीं गई और कैच गवा बैठे बल्लेबाज और इसका नतीजा 3 विकेट का पतन हो चुका है. सिर्फ दूसरी ओवर प्रगति पथ पर दूसरी ओवर का 2 गेंद सिर्फ हुए हैं और स्कोर रुका है अभी भी 7 रनों पर. दीजिए बल्लेबाज बहुत ही दर्जेदार बल्लेबाज भी है लेकिन अब गेंद उनके हाथ में है संदेश के और अच्छी यहाँ पे गेंदबाजी करते हुए अब तक 2 गेंद फेंक चुके और एक भी रन उन्होंने खर्च किया और एक बड़ा विकेट चटकाने में कामयाब रहे हैं. तीसरी गेंद लेके जा रहे राइट आर्म होते विकेट एक स्लिप की सहायता से यहाँ पे गेंदबाजी कर रहे संदेश. संदेशचा पुढील चेंडू इथे मात्र लेग स्टंप सोडत चाललेला हा चेंडू होता. पंचांचा वाईड बॉलचा इशारा होतोय. नक्कीच दुसऱ्या चेंडूवर पाहिलं आपण काय घडलं. एक स्लोवर वन टाकलेला चेंडू होता. लालच दिली होती आणि त्या लालचला बळी पडला फलंदाज. जास्त ताकद जनरेट झाली नाही. स्लो चेंडू टाकला होता. जर गती असती तर चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत आला असता पण गती मिळाली नाही गोलंदाजाकडून आणि त्यामुळेच विकेटचं पतन आणि झटका इथे नक्कीच लागला चॅलेंजर संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा घेऊन संदेश. आईस चेंडू लेगस्टंपच्या बाहेर टाकला चेंडू होता. आणखीन एक पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. थोडीशी लाईन आणि लेंथ भटकतोय संदेश. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या झाली आहे 9.
जी बिल्कुल, बैट्समैन यहाँ पे शफल करते हुए देख रहे संदेश, और मुझे लगता है कि वो पीछे से उनका स्टंप उड़ाने की कोशिश करें, लेकिन गेंद बहुत ही ज्यादा बाहर निकल रही है और उसका नतीजा वाइड दी जा रही है गेंद को। पुढे चेंडू, क्या बात आहे, चांगल्या पद्धतीने पूल केला आणि नशीबवान राहिले, झाडाला लागून सुद्धा चेंडू बाहेरच्या दिशेने गेला 2 धावेसाठी. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली 11. आणि नक्कीच मित्रांनो, विकेट किपर जर तुम्ही पाहिलं, श्रेया स्पोर्ट्स संघाचे जे विकेट किपर आहेत सुभाष, तुम्हाला सुभाष भगत, जी ही पेंटिंग दिसते, हे जे नाव कलाकृती केली आहे, जय माता दी ग्रुप आयोजित विटावा होळी चषक 2024 ची ही जी पेंटिंग दिसते, केतन म्हात्रे यांचा चेहरा तुम्हाला ज्या वॉल ऑफ फेम वर दिसतोय, ती पेंटिंग मित्रांनो याच विकेट किपरने केली आहे, म्हणजे सुभाष भगत यांनी केली आहे. जोरदार ताल्या हो जाऊ दे या कलाकारासाठी. पुढील चेंडू संदेश यांचा राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतायत. पुढे चेंडू इथे मात्र चांगला सोडला फलंदाजाने, हाई चेंडू वाईट बॉल येतोय, इथे थोडीशी लाईन लेन भटकतोय संदेश. पहिला 2 चेंडू चांगले होते, पहिला चेंडू डॉट बॉल आला, अपील झाली लेग LBW ची, पंचांनी अपील फेटाळली. दुसऱ्या चेंडूवर झेलबाद केलं फलंदाजाला स्लोवर वन टाकून, त्यानंतर कुठेतरी काहीतरी संदेश यांची लाईन आणि लेंथ पूर्णपणे बिघडली आहे. कंटिन्यू 2 वाईट आले, हा तिसरा वाईट होता, त्यामध्ये एक दुहेरी फटका सुद्धा आला. नक्कीच या धावसंख्या जर पाहिली आपण, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 11, या धावसंख्येवर निनाद 12 धावा. पुढे चेंडू इथे मात्र चांगल्या पद्धतीने पोझिशन मध्ये आले, ऑफ स्टंपवर आले आणि चांगल्या पद्धतीने पुल केला हा चेंडू दुहेरी धावेसाठी. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावा. बॉल बॉईज आज कृपया चेंडू फटाफट आतमध्ये आले पाहिजे, बरेचसे सामने आहेत, प्लीज गाड्या बघा आणि आरामात जा बॉल आणायला, कोणतीही घाई करू नका, लहान मुलांना विनंती आहे, काळजी घ्या स्वतःची. पुढील चेंडू, पुढे चेंडू इथे मात्र ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू होता, चांगलं कमबॅक संदेशांचं, डॉट बॉल येतोय, डॉटच्या स्वरूपात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 या धावसंख्येवर पोहोचले. चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत 5. एक शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज संदेश. जी बिल्कुल, संदेश जो गेंदबाज है बहुत ही संतुलित गेंदबाज है, लेकिन इस ओवर में 3 वाइड फेंक चुके अब तक. पुढे चेंडू, क्या बात है, इनसाइड आउट, चांगला ड्राईव्ह, चांगला ऑन दी अप पाहायला मिळाला 2 धावेंसाठी. दुहेरी धावेने षटक संपतंय संदेशांचं. 2 षटकाच्या अखेरीस चॅलेंजर 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 धावा. मी संघांना विनंती करतो, कारण आज आपल्याला 2 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत आणि आपल्या उजेडातच हे सगळे सामने पूर्ण करायचे आहेत, त्याची सगळ्या संघांनी नोंद घ्यावी. थोडं सहकार्य घ्या, ऊन देखील वाढतंय. 2 षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16 धावा. 3 गडी बाद 16 धावा आणि संदेश यांनी आपल्या दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला, त्यामध्ये 3 वाईड होते. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत प्रसाद, आणि क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे सजवलेले आहे फलंदाजासाठी प्रसादच्या गोलंदाजीवर तुम्ही पाहू शकता. एक स्लिप, एक सिली पॉइंट, एक सिली लेग, अशी खूपच क्लोज फिल्डिंग इथे सजवलेली आहे फलंदाजासाठी. स्ट्राईक एंड वरती आहे तुषार पाटील आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत शैलेश. खूपच चांगल्या फॉर्म मध्ये शैलेश, आतापर्यंत 6 धावा त्यांनी जमा केल्यात आपल्या टीमसाठी. हा चांगला चेंडू होता, लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळून काढलाय, 1 धाव नक्कीच मिळते. गोलंदाज गोलंदाजी करतोय, राईट आर्म राऊंड द विकेट विथ कॅप. गोलंदाज हा गोलंदाजी करतोय.
जी बिल्कुल, बहुत ही बढ़िया अंपायरिंग यहाँ पे देखने मिली है हमें कल और परसों के 2 दिनों में, और आज के भी दिन में बढ़िया अंपायरिंग हमें देखने मिली है इन तीनों अंपायर से। अगली गेंद लेके जा रहे हैं प्रसाद, और यहाँ पे डीप मिड विकेट क्षेत्र में 2 रनों के लिए ये शॉट बढ़िया तरीके से खेल रहा है, और इन 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 19 रनों पर। माननीय महेश मुखर्जी साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत जय माता दी ग्रुप आणि आशिषा पिंटू कोळी यांच्याकडून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जय माता दी कमिटी मेंबर्स त्यांचं स्वागत झालंय. त्यांना मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. पुढे चेंडू पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पुढे चेंडू ब्लॉकर मध्ये होता, हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. या मिळतील 2 धावा. दुहेरी धावेने आणखीन धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21. नक्कीच मित्रांनो, जर आपण पाहिले या स्पर्धेचे काही पारितोषिक वेगळे आहेत. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डरचं पारितोषिक स्मार्ट वॉच, त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आहे एक 32 इंचचा स्मार्ट टीव्ही, अँड्रॉइड टीव्ही. हे पारितोषिक देण्यात येईल आणि हे पारितोषिक आले मित्रांनो कैलासवती इराबाई गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सुपुत्र संदीप पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आले. पण सामन्यामध्ये पहा काय घडतंय. आणखीन फुलटॉस चेंडूवर हा चांगला हादरा फलंदाजाकडून समाचार घेतला 2 धावेचा. 2 धावेने धावफलकात भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 धावा. चेंडू झाले त्या षटकातील 4 चेंडूमध्ये आतापर्यंत खर्च झाला त्या म्हणजे 7 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजांवर थोडस दडपण आलंय. गोलंदाजी करतोय प्रसाद आणि चांगला प्रसाद खायला घालतोय तो फलंदाज प्रसादला. जी बिल्कुल, पहली ओवर में जीतू का विकेट गंवाने के बाद अच्छा संवारा है टीम को बल्लेबाजों ने. पुढे चेंडू इथे मात्र सर्व खेळाडू आतमध्ये आहेत. ही 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. अनिकेत चेंडू मागे होते. चांगल्या चेंडूला हाताळलं, चांगलं फील्ड केलं, चांगला थ्रो केला. 8 धावा आतापर्यंत तब्बल या षटकामध्ये जमवल्यात. 5 चेंडू झालेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक. प्रसाद घेऊन सज्ज होईल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 24. ऑफ साईडला जे प्रेक्षक जरा जास्त आतमध्ये आले त्यांना मी विनंती करतो कृपया थोडंसं मागे व्हायचंय. हा चांगला फटका आहे. हा चांगला झेल आहे. क्या बात आहे. वॉट कॅच. सुरेख झेल. फलंदाज बाद. आणखीन एक झटका चॅलेंजर 11 संघाला. शेवटचं षटक प्रगतीपथावरती हाणामारीचं षटक ओळखलं जाणार. नवीन फलंदाज जे आता क्रीजवरती केले ते म्हणजे संजय. धावसंख्या झाली ती म्हणजे 24 धावा. शेवटचं षटक घेऊन हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाज नील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू निलेश. पुढे चेंडू इथे मात्र चांगला पूल पाहायला मिळाला. फलंदाजाच्या बॅट मधून या येत आहेत 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 26.
2 चेंडू झाले, 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया या 4 चेंडूवर किती धावा बनतायत. जी बिल्कुल, टारगेट जो अभी यहाँ पे सेट करना है वो लगभग थोड़ा बड़ा टारगेट सेट करना हो, क्योंकि श्रेया स्पोर्ट्स में जो बल्लेबाज का क्रम है बहुत ही बढ़िया डीप बैटिंग लाइनअप है श्रेया स्पोर्ट्स के पास, और जिसके लिए अगर ये मैच अगर जीतना है चैलेंजर टीम को तो बड़ा स्कोर यहाँ पे खड़ा करना होगा. बचे हुए 4 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन इकट्ठा करने होंगे यहाँ पे चैलेंजर टीम को. इथे मात्र टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक सुभाष भगत कोणती चूक करत नाहीये. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक झटका चॅलेंजर 11 संघाला. थोड़ी अलग रहेगी, ज्यादा कम से कम यहाँ पे रन में रोकना होगा यहाँ पे चैलेंजर टीम को. देखते हैं अगली गेंद पर क्या होता है. बढ़िया प्रयास था वहां पे स्क्वायर लेग फील्डर का, लेकिन एक रन रोक नहीं पाए. इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 27 रनों पर. अभी भी 2 गेंदें आनी शेष इस आखिरी ओवर की. नीलेश राइट मोदो विकेट गेंदबाजी करते हुए. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू होता. इथे मात्र नॉट आउट पंचांचा इशारा येतोय. या चेंडूवर चांगलं काम करता आलं नाही. फलंदाजाला येणारा चेंडू असेल. शेवटचा चेंडू पाहूया किती धावा येतात शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या स्थिरावली आहे 27. इस इनिंग की आखिरी गेंद, और गेंद गई स्लिप में. उसका नतीजा कैच आउट होके पैवेलियन लौट रहा है, और इसी के साथ ये इनिंग खत्म हुई है. चैलेंजर टीम ने 27 रन जमा कर लिया और 28 रनों का टारगेट रखा है श्रेया स्पोर्ट्स के सामने. डीजे
स्पोर्ट्स या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला होता आणि चॅलेंजर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण केलं होतं आणि मर्यादित 4 षटकामध्ये 27 धावा केल्या आणि 28 धावांचं आव्हान ठेवलं ते श्रेया स्पोर्ट संघापुढे. आणि सलामीची जोडी मैदानात इथं उतरलेली आहे ते निलेश आणि सचिनच्या रूपात आणि गोलंदाजीची दारोमदार पहिल्या षटकामध्ये आहे ती म्हणजे शैलेश यांच्या हातामध्ये. चेंडू 24 चेंडूमध्ये 28 धावांचा पाठलाग करतोय श्रेया स्पोर्ट्स. खूपच सुरेख असा चेंडू पहिल्या चेंडूवरती लॉफ्टेड डिलिव्हरी आणि टप्पा खाऊन थोडंसं वळला तो चेंडू. जोरदार अपील झाली होती लेग बिफोर विकेटसाठी, परंतु पंचांनी तो फेटाळला आणि मला वाटतं पंचांनी गोलंदाजाला एक वॉर्निंग दिली विकेटवरती न धावण्याची. पहिला चेंडू डॉट चेंडू, पहिला पॉवर प्लेचा षटक फक्त 1 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर उभं राहू शकतं. निलेश डावखुरा फलंदाज आणि समोर आहे गोलंदाज शैलेश. कुठला टेक तमाशा देख या प्रकारचा या पद्धतीचा फटका इथं खेळून काढले तो निलेश यांनी आणि स्वतःचा आणि संघाचा श्रीगणेशा केल्या 2 धावाने. या 2 धावाने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 2 धावा आणि 2 चेंडू. शैलेश यांचा पुढचा चेंडू राईट राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. समोर आहे डावखुरा फलंदाज निलेश यांना. आणखी एक शॉर्ट बॉल टाकला होता चांगल्या पद्धतीने त्या चेंडूचा समाचार घेतला. 2 धावेसाठी 2 धावेने आणखीन भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावा. 3 चेंडू आणि 4 धावा. आला बॉल आला सर. 3 चेंडू 4 धावा धावफलकावर लागल्या. सलामीची जोडी 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरली आहे. स्ट्राईक एंडवर ज्याने शेवटचं षटक हाताळलं श्रेया स्पोर्ट्स या संघाकडून तोच गोलंदाज आता फलंदाजीसाठी ऑलराऊंडर खेळाडू निलेश डावखुरा फलंदाज आणि नॉन स्ट्राईक एंडवर सचिन स्वतः कर्णधार श्रेया स्पोर्ट्स संघाचा. आणखीन एक स्लोवर टाकला होता चांगल्या पद्धतीने रीड केलं. या 2 धावा मिळत आहेत. बोरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 धावा. चेंडू झालेत 4 आणि धावफलकावर धावा लागल्या 6. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो पॉवर प्ले षटकाची. जर बाउंड्री लाईनवर आपण जर बघितलं लॉंग ऑन मध्ये अमर सारखा अष्टपैलू खेळाडू फिल्डिंग मध्ये दिसतोय आपल्याला. आणि आपण जर पाहिलं 38 सर्कलच्या बाहेर एकच खेळाडू आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. एक आगळं वेगळं रचना आपल्या या मैदानाची. जर हे क्लोज ग्राउंड आहे 2 साईडला जर ऑफ साईड ऑन साईडचं पाहिलं तर 2-2 धावा मागच्या दिशेला म्हणजे थर्ड मॅन फाईन लेग मध्ये 1 धाव जर ग्राउंडच्या बाहेर गेला तर चेंडू आणि समोरच्या दिशेला षटकार चौकार आहेत. जो खेळाडू व्ही शेप मध्ये खेळणं जाणतो त्या फलंदाजाचा बोलबाला या मैदानामध्ये असतो. बॉल द्यायचा आहे प्लीज बॉल बॉईज. आणि पहिल्याच षटकामध्ये जर चेंडू बाहेर जातोय आणि त्याला येण्यामध्ये जर वेळ लागतोय तर नवीन चेंडू दिला जाईल पूर्ण ओव्हरमध्ये. नवीन फोड दुसरा बॉल फेकतो न फोडलेला फोड दुसराच फेकतो. रोहित जर आहे का ना काही जरी द्या रे कोणतरी. अमर धावसंख्या आतापर्यंत जी जमा झाले ती आहे 6 धावा. श्रेया स्पोर्ट्स हा संघ 28 धावांचा पाठलाग करतोय 24 चेंडूमध्ये आणि आतापर्यंत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 चेंडू झालेले आहेत आणि 6 धावा जमा झालेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत आता जिंकण्यासाठी जी गरज आहे श्रेया स्पोर्ट्सला ती आहे 22 धावांची गरज आहे उर्वरित 20 चेंडूंमध्ये. पुढील चेंडू शैलेश यांचा राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतायत. समोर आहेत निलेश
आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा त्याच प्रकारचा त्याच दिशेकडे 2 धावांसाठी आणि या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 8 धावा. बिनगडी बाद 8 धावा श्रेयस स्पोर्ट्सने आतापर्यंत जमा केल्या. त्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. जिंकण्यासाठी अजूनही 19 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे श्रेयस स्पोर्ट्स या संघाला. ऑफ साईडला जे व्हॉलेंटियर्स आहेत बॉल बॉय आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी चेंडू आपल्याकडे ठेवू नये. लवकरात लवकर इकडे पॅव्हलिंगकडे जावे. आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका इथे मारला जातोय. तो निलेशच्या बॅटरीतून धावसंख्या होते 10 धावा. पहिल्या षटकाकडे धावसंख्या होत्या. पॉवर प्लेचा षटक संपलेला आहे. 10 धावा स्कोअर बोर्डवरती लागलेल्या आहेत. डीजे फलंदाजी केली. फलंदाज निलेशने आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त एकच चेंडू डॉट बॉल आला. त्यानंतर तब्बल 10 धावा जोडल्या. पहिल्या षटकामध्ये निलेशने धावसंख्या झाली आहे श्रेयस स्पोर्ट्स संघाची 10 धावा बिनगडी बाद. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज वैभव. दुसरा षटक घेऊन वैभव. इथे अमर चेंडू मागे कोणतीही चूक करत नाहीये. विकेटचा पतन पहिला झटका इथे नक्कीच लागतोय. कर्णधार बाद होतोय सचिन आणि हा झटका लागतोय श्रेयस स्पोर्ट्स संघाला सचिनच्या रूपात. डीजे संदेश पाटील. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं श्रेयस स्पोर्ट्स संघाला तर अजूनही 17 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. वैभव गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळतोय. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्मवर विकेट मारा करतोय. 17 चेंडू 18 धावांची गरज. संदेश पाटील ऑन स्ट्राइक. त्याची साथ देते नॉन स्ट्राइक एंडला निलेश. जी बिल्कुल बढ़िया शुरुआत यहाँ पे की है अपनी ओवर की. यहाँ वैभव ने पहली गेंद पर विकेट चटकाया और एक झटका दिया था श्रेयस स्पोर्ट्स को. बहुत ही बढ़िया यहाँ पे आते ही अपने इरादे स्पष्ट किए. यहाँ पे संदेश ने पहली गेंद पर डीप मिड विकेट क्षेत्र में 2 रनों के लिए गेंद को भेज दिया और इस 2 रन के साथ स्कोर जा पहुंचाया है 12 रनों पर. नक्कीच संदेशला अशाच फलंदाजीसाठी ओळखलं जातं. विटाव्या गावामध्ये विटाव्याचा स्टार असं म्हणतात या खेळाडूला. एक चांगला फलंदाज आहे संदेश. बरेचसे शॉट ट्रेडमार्क शॉट आहेत या फलंदाजाचे. क्या बात आहे बघा. ट्रेडमार्कचं नाव घेतलं आणि ट्रेडमार्क शॉट आला. कुड नॉट टेक और संदेश का ये शॉट देख भाई. काफी बढ़िया ये शॉट लगाया संदेश ने. बैठक शॉट मराठीमध्ये ज्याला म्हणतात. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 14 या धावसंख्येवर. 18 धावांची गरज होती. 18 चेंडूमध्ये 18 धावा. 3 चेंडू झाले त्या षटकातील. आता जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे येणाऱ्या 15 चेंडूवर. 15 चेंडू 14 धावा असं समीकरण. संदेश चांगल्या फॉर्म मध्ये सध्या आहे. चांगली फलंदाजी करतोय. आपल्या संघाला
नक्कीच चांगल्या प्लॅटफॉर्मवर नेऊन ठेवतोय. पुढे चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने क्या बात आहे. आणखीन एक देखणा फटका संदेशच्या बॅट मधून. या येत आहेत 2 धावा. धावसंख्येवर ज्या मागच्या षटकामध्ये निलेशने कामगिरी केली तशाच पद्धतीची कामगिरी इथे मात्र आता संदेश करतोय. चेंडूचा सामना केला आतापर्यंत 3 आणि धावसंख्या बनवल्यात वैयक्तिक 6 धावा. 12 धावांची गरज आहे. 14 चेंडू 12 धावा. हा चेंडू कव्हर ड्राईव्ह असणार आहे. ऑफ साइडला चेंडू होता. पहिले 3 चेंडू स्टंपवर होते. चांगला समाचार घेतला ऑन साइड मध्ये. इथे मात्र ऑफ साइडला चेंडू होता आणि चांगल्या पद्धतीने ऑन दी अप पाहायला मिळाला. कव्हर रिजन मध्ये 2 धावांसाठी जिंकण्यासाठी आता 13 चेंडू आणि 10 धावा. वैभवचा हा शेवटचा चेंडू. पहिला चेंडू चांगला होता, विकेट मिळाली. त्यानंतर संदेश आला आणि संदेशने 4 चेंडूवर 8 धावा जमवल्यात. इथे मात्र चांगला चेंडू होता, ऑफ साइडचा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. हा डॉट बॉल येतोय. षटक संपतोय. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 10 धावा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 18. जी बिल्कुल, पहले ओवर में महंगे साबित हुए थे शैलेश जिन्होंने 10 रन दिए थे और दूसरी ओवर में वैभव ने शुरुआत अच्छी की थी लेकिन संदेश ने उनका पूरा लाइन एंड लैंड बिगाड़ दिया और 8 रन इकट्ठा किया उस ओवर में. 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 18 रनों पर. अब बचे हुए 12 गेंदों में 10 रनों की जरूरत है जीतने के लिए श्रेया स्पोर्ट्स टीम को. दीजिए दळवी. स्ट्राईक एंडवर आहे फलंदाज निलेश. निलेश वैयक्तिक 10 धावांवर फलंदाजी करतोय आणि संदेश वैयक्तिक 8 धावांवर फलंदाजी करतोय. धावसंख्या झाली 18. संघाची 10 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूवर. तुषारचा पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये टाकला होता. अर्धवट शॉट खेळला फलंदाज निलेश. पण चांगली गोष्ट आहे की 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या झाली आहे 19. जिंकण्यासाठी निनाद 11 चेंडूवर 9 धावांची गरज आहे. जी बिल्कुल, कांटे की टक्कर यहाँ पे देखने मिल रही है हमें दोनों टीमों के बीच में. बहुत ही बढ़िया टीमें हैं दोनों, चैलेंजर और श्रेया स्पोर्ट्स. देखते हैं बचे हुए गेंदों में कौन सी टीम अग्रसर होके आगे बढ़ती है. इथे मात्र शॉर्ट पिच टाकलेला चेंडू होता. ऑप्शनच्या बराच बाहेर टाकलेला चेंडू होता. तुषारचा पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये नक्कीच भर होते. या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 20. फक्त 8 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूवर. इस वाइड के साथ जो मैच जो ज्यादा अभी झुक गया है थोड़ा सा, वो श्रेया स्पोर्ट्स की तरफ झुकाव दिख रहा है. चांगला फटका आहे हा. या मिळतील सुद्धा 2 धावा आणि नक्की संदेशची तारीफ करावी तेवढीच कमी आहे. या मैदानामध्ये आतापर्यंत मैदान गाजवणारा हा खेळाडू संदेश पाटील. बऱ्याचशा मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावर करणारा संदेश स्ट्राईक एंडवर. पुढे चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. चेंडू 2 धावांसाठी ट्रॅव्हल करतोय. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 धावा. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आहे. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते म्हणजे 9 चेंडू आणि 4 धावांची गरज. नक्कीच जी पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली, जी विकेट गेली चॅलेंजर 11 संघाची जितूच्या रूपात, त्यामुळे हा स्कोर बोर्ड तुम्हाला 30 सुद्धा पार करताना दिसत नाहीये. जर जितूची विकेट गेली नसती तर जितू सुद्धा चांगले फटके खेळतो आणि चांगल्या धावा मिळाल्या असता. एक चांगला सामना पाहायला मिळाला असता प्रेक्षकांना. इथे मात्र वन साइड सामना श्रेया स्पोर्ट्स संघ आपल्या खिशात करताना पाहायला दिसते. 9 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुढे चेंडू टॉपेज लागला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेपर्यंत चेंडू येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. अमर चेंडू हाताळतोय. थोडासा तोल गेला, बॅलन्स गेला, पण या 2 धावा निश्चित पूर्ण होत आहेत. फक्त 2 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडूवर.
शॉर्ट बॉल आणि पुल केलाय. पाहूया पंचांचा इशारा. या 2 धावा येतील. सामना संपतोय आणि हा सामना जिंकलेला आहे श्रेया स्पोर्ट्स संघाने आणि प्री क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. कॉंग्रॅच्युलेशन श्रेया स्पोर्ट्स संघ. आणि आता ह्या पुढील होणारा सामना जो आहे तो एंजल 11 विरुद्ध श्रेया स्पोर्ट्स. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर माईकशी संपर्क साधावा नाणेफेकीसाठी. चला या सामन्याचा